10 वर्षांपूर्वी 1,00,000 रुपयांची जी किंमत होती ती आज राहिलेली नाही. म्हणजे 1,00,000 तेच आहेत, पण त्याचं बाजार मूल्य आणि बाईंग कपॅसिटी बदललेली आहे. त्यामुळेच मग प्रश्न पडतो, की महागाईचा जसा परिणाम हा उत्पन्नावर होतो, तसाच तो गुंतवणुकीवरही होतो का? म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करताना महागाईचा नेमका कोणत्या दृष्टीनं गुंतवणूकदारांनी विचार करायला हवा? या सगळ्याविषयी चर्चा करूया या एपिसोडमध्ये. म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतो. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत. हॅलो भूषण, आज एका वेगळ्या विषयाने आपण आलेलो आहोत. हॅलो निरंजन, छान वाटतंय. आपला 75वा पॉडकास्ट आज आपण घेतोय आणि 75वी गाठली असं म्हणायला हरकत नाही. मी वयाची नाही गाठलेली, पण पॉडकास्टची 75वी. समाधान वाटतंय की आपण श्रोते आपले वाढतायत आणि आपण चांगलं नॉलेज शेअर करतोय, कंटेंट आपण चांगला देण्याचा प्रयत्न करतोय आणि 75वा पॉडकास्ट, आणि तो 75वा पॉडकास्ट हा महागाई विषयी. अरे वा, काय छान सूत जुळून आलंय. अगदीच, म्हणजे हा खरोखर एक चांगला माइलस्टोन आहे, कारण यांनी म्हणजे मलाही पर्सनली खूप नॉलेजमध्ये वाढ झालेली आहे. कारण म्युच्युअल फंड्स हा विषय तसा ओळखीचा असला, मी स्वतः गुंतवणूकदार असलो तरी इतकं डीप नॉलेज मलाही नव्हतं. तर आपल्या चर्चेतनं ते मिळतंय आणि मला अशी खात्री आहे की आपल्या श्रोत्यांपर्यंतही ते पोहोचतंय. नक्कीच निरंजन, याचं कारण असं आहे की आपण आजारी पडलो की आपण स्पेशलाइज्ड डॉक्टरकडे जातो, कारण तो स्पेशलायझेशन त्याच्यात आहे त्याचं. असं आपण म्हणजे MD फार्मा असेल किंवा MD मेडिसिन असेल, व्हरायटी ऑफ डॉक्टर्स आणि व्हरायटी ऑफ सेगमेंटमध्ये ती काम करणारी लोक असतात, डॉक्टर्स असतात, प्रोफेशनल्स असतात. आपला आजार कुठला आहे त्या बेसिसवर आपण ठरवतो. पण म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं कसं आहे निरंजन, की कितीही आजारी इन्व्हेस्टर असेल तर त्याला सर्वांगाने कॅटर करायला लागतं. तर भूषणवाणी किंवा क्रिसेंट असं कधीच म्हणू शकत नाही की आमचं स्पेशलायझेशन हे फक्त इक्विटी आहे किंवा फक्त लार्ज कॅप फंड आहे. त्या अर्थाने म्युच्युअल फंड मोठा आहे आणि डिस्ट्रीब्युटरचं काम हे नक्कीच मोठं आहे. अगदीच. मला वाटतं आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारतो, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना सामान्य गुंतवणूकदारांनी महागाईचाही विचार हा करायला पाहिजे का? आता महागाई आणि म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट याचा जर आपण विचार केला तर नक्कीच प्रत्येक इन्व्हेस्टरने कुठलीही गुंतवणूक, फक्त म्युच्युअल फंड असं मी म्हणणार नाही, कुठलीही गुंतवणूक करताना महागाईचा विचार हा नक्कीच केला गेला पाहिजे. आता तो का केला गेला पाहिजे? कारण इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न हा जर महागाई गिळत असेल, असं आपण म्हणू शकतो की म्हणजे इन्फ्लेशन इज अ सायलेंट किलर फॉर आवर मनी, की जी आपली पर्चेसिंग पॉवर कमी करते. जे तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही सांगितलंस की जर आपली पर्चेसिंग पॉवर कमी होत असेल, किंबहुना आपल्या हातात कमी पैसे शिल्लक राहत असतील आणि मग त्यातून आपल्याला आपलं रेग्युलर कॅश फ्लो मॅनेजमेंट करायचं आहे किंवा फायनान्सचं प्लॅनिंग करायचं आहे, खर्चाचं प्लॅनिंग करायचं आहे, इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करायचं आहे, आणि मग आता ही इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यावर देखील महागाईचा इम्पॅक्ट होणार आहे, रिटर्न्स माझे कमी होणार आहेत. आणि जर हे सायलेंट किलर असेल तर त्याचा विचार हा नक्कीच झाला पाहिजे. किंबहुना माझं कुठल्याही इन्व्हेस्टरला हेच सांगणं आहे की माझे फायनान्शियल गोल, म्हणजे इन्व्हेस्टरचे फायनान्शियल गोल्स जे लॉंग टर्मचे आहेत, म्हणजे मुलाचं उच्च शिक्षण आहे, ज्याच्यासाठी मी आज ठरवलंय की मला 1 कोटी रुपये त्याच्या उच्च शिक्षणाला लागणार आहेत. म्हणजे आता मी एवढा मोठा आकडा घेताना मोठा श्वास घेतो निरंजन. याचं कारण असं आहे की जर खरंच विचार केला तर आज शिक्षणाला 70-80 लाख रुपये मोठ्या प्रमाणावर खर्च होतात, तर कोटभर रुपये लागणारच आहेत. जर आपण पुढच्या 7, 8, 10, 15 वर्षांचा विचार करतो, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तच लागणार आहेत. आता मग आज मी 1 कोटी ठरवलेत आणि बिकॉज ऑफ इन्फ्लेशन, बिकॉज ऑफ महागाई, कारण एज्युकेशन सेक्टरमधली महागाईचं पर्सेंटेज तसं लावणं दायरिष्ट्याचंच ठरेल असं मला वाटतं, किंवा ते लावता येणं कठीण आहे. म्हणजे हेल्थ रिलेटेड इन्फ्लेशन, त्याचंही त्याच्याबद्दलची महागाई आणि त्याच्यासाठीची इन्व्हेस्टमेंट, ह्याची महागाई लावणं थोडंसं अवघड आहे. म्हणजे आपण हे 2 सेक्टर असे आहेत की हेल्थ सेक्टर आणि एज्युकेशन सेक्टर, याच्यात मोठी महागाई आहे निरंजन. एक वेळी आपण फूड रिलेटेड महागाई मॅनेज करू शकतो, पण हेल्थ आणि एज्युकेशन या सेक्टरमधली महागाई मॅनेज करणं थोडंसं अवघड आहे. आणि मग या महागाईचा विचार जेव्हा आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो किंवा अशा कुठल्या तरी
फायनान्शियल गरजांचा विचार करतो, गोल्सचा विचार करतो, तर आजचं ठरवलेलं 1 कोटी पण भविष्यात त्या 1 कोटीची किंमत 1 कोटी नसून ती 1.5 कोटी, 1.25 कोटी, 2.25 कोटी, 2 कोटी ही होऊ शकते. आणि म्हणूनच म्युच्युअल फंडात काय कुठलीही गुंतवणूक करताना महागाईचा विचार हा प्रामुख्याने व्हायला हवा, नक्कीच व्हायला हवा. हाच मुद्दा थोडासा आपण समजून घ्यायचा अजून प्रयत्न करूया. म्हणजे समजा जर दीर्घकालीन गुंतवणुकीचं उद्दिष्ट असेल तर सातत्यपूर्ण गुंतवणूक तर करायला हवी हे कळतं, पण ती गुंतवणूक आत्ताच्या आणि भविष्यातल्या महागाईवर मात करेल यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करायला हव्यात? अगदी करेक्ट प्रश्न आहे निरंजन. म्हणजे आपण गोल स्पेसिफिक इथे वेगवेगळा विचार करू शकतो असं मला वाटतं. जसं मी मागाशी सुरुवातीच्या प्रश्नात उत्तर देताना सांगितलं की हायर एज्युकेशन, मुलांचं हायर एज्युकेशन हे माझं उद्दिष्ट आहे, हा माझा गोल आहे, फायनान्शियल गोलमधलं माझं एक मोठं उद्दिष्ट आहे. तर मागच्या 10 वर्षात 15 वर्षात म्हणजे क्रिशनकडे काय केलं जातं हे मी थोडंसं इथे सांगणार आहे की जगभरात युनिव्हर्सिटीज कुठल्या आहेत, त्याच्या अंडर कुठले कुठले कोर्सेस येतात आणि ह्या कोर्सेसचं मागच्या 20 वर्षात 25 वर्षात कसं इन्फ्लेशन वाढत गेलेलं आहे, कशी महागाई, ह्या कोर्सेसची कॉस्ट कशी वाढत गेली, तिथली फूड कॉस्ट काय आहे ती कशी वाढत गेली आहे, तिथली स्टेईंग कॉस्ट किती आहे ती कशी वाढत गेली आहे. आता ह्या सगळ्यांचा कुठेतरी ठोकताळ मांडून पुढच्या येणाऱ्या 5, 7, 10 वर्षात काय बदल होऊ शकतात, म्हणजे मग मला आजपासून इन्व्हेस्टमेंटला किती सुरुवात केली पाहिजे हे नेमकं बघितलं जातं. आणि मग हीच उपाययोजना आहे असं मला वाटतं जर आपण एज्युकेशन अँगलने विचार करतोय. हेल्थ अँगलने विचार करता मी मागच्या 10 वर्षांपूर्वी जर नी रिप्लेसमेंटला मला 1 लाख रुपये, 1.25 लाख रुपये खर्च येत असेल आणि आज जर तो 4-5 लाखांवर असेल तर पुढच्या 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर तो किती असेल असं कुठेतरी कॉस्टिंग मला मांडणं गरजेचं आहे जेव्हा मी माझ्या हेल्थ रिलेटेड गोष्टींसाठीचं प्लॅनिंग करतोय. कारण हेल्थ या अडचणीमधून प्रत्येक कुटुंब जातं, कोणाला कोणाला कुठली ना कुठली तरी अडचण ही येत असते आणि ह्याचा महागाईचा दर मोठा असल्यामुळे त्याचं सिरियस नोटवर प्लॅनिंग होणं गरजेचं आहे, जरी माझा मेडिक्लेम मोठा असला तरीही. तर जेव्हा आपण उपाययोजना या अर्थाने विचार करतो तर डेफिनेटली आपल्याला दीर्घकालीन गुंतवणूक आणि त्यात गुंतवणुकी करण्यासाठी किंवा त्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नेमकं कुठलं प्रॉडक्ट निवडायचं याच्यावर योग्य एम्फसिस करणं, योग्य विचार करणं गरजेचं आहे. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ते प्रॉडक्ट निवडताना रिस्कचा विचार करायचाच आहे, पण काय म्हटलं जातं, रिस्क है तो इश्क है. म्हणजे मी खूप रिस्क घेतली म्हणजे मला खूप रिवॉर्ड मिळाला असं होतं का निरंजन? तर असं नक्कीच होत नाही असं माझं मत आहे. म्हणजे काही अंशी होऊ शकतं पण 100% तसंच घडेल असं नाहीये. पण माझं रिस्क घेण्याची मानसिकता आणि मी निवडलेलं प्रॉडक्ट हे महागाईला बीट करणार आहे हे तरी कमीत कमी बघणं गरजेचं आहे. म्हणजे मला जर आज महागाई 6% आहे आणि माझ्या इन्व्हेस्टमेंटला जर रिटर्न 8%चा असणार आहे तर मी फारसा रिटर्न मिळवत नाहीये, कारण माझा रिटर्न हा महागाईच वाईप आउट करून देणार आहे. याचा विचार नक्की व्हायला हवा. आणि मग उपाययोजना करताना मला प्रामुख्याने ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे की मी योग्य प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय का, ती किती काळासाठी करतोय, त्याला माझा कुठला फायनान्शियल गोल हा लिंक केलेला आहे आणि मग मी काय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट एक्सपेक्ट करतोय, सो दॅट माझं जे काही क्वांटम ऑफ इन्व्हेस्टमेंट मी ठरवलंय, म्हणजे मुलाचं हायर एज्युकेशनसाठी मला 1.5 करोड रुपये लागणार आहेत आणि अचानकपणे महागाईमुळे ते 2 कोटी रुपये झालेत, तर मी त्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटला पोहोचू शकतोय का, असंच प्रॉडक्ट मला निवडणं गरजेचं आहे. आणि किंबहुना मला रिटर्न मिळवताना, इन्व्हेस्टमेंटला रिटर्न मिळवताना ते महागाईशी लिंक्ड असणं, इन्फ्लेशनशी लिंक्ड असणं गरजेचं आहे. ही सगळ्यात मोठी उपाययोजना आहे. इथे मी कुठल्याही प्रॉडक्टचं नाव घेणार नाही, पण डेफिनेटली मी जेव्हा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो तेव्हा मला योग्य बिझनेस जो ग्रो करून देणार आहे, योग्य सेक्टर जे मला माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या रिटर्नला ग्रो करून देणार आहे, असा सेक्टर किंवा अशी इन्व्हेस्टमेंट निवडणं गरजेचं आहे. तीच योग्य उपाययोजना ठरेल असं मला वाटतं. ओके. मग आता आपण स्पेसिफिकली म्युच्युअल फंडांचा जर विचार केला आणि त्याच्या जर वेगवेगळ्या प्रकारांचा विचार केला तर महागाईचा परिणाम कोणत्या फंडांवर अधिक होतो असं काही सांगता येऊ शकतं का आपल्याला? म्हणजे डेट फंडांवर होतो जास्ती का इक्विटी फंडांवर? सो डेफिनेटली जेव्हा आपण निरंजन ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो, ज्याच्यात आपली बँक FD येते किंवा रिकरिंग डिपॉझिट येतं किंवा आपण गोल्ड
मोठ्या प्रमाणावर विकत घेतो किंवा आपण रिअल इस्टेटमध्ये देखील गुंतवणूक करतो. तर आत्ता जो स्पेसिफिक तुम्ही प्रश्न घातलाय की डेट फंडांवर महागाईचा मोठा परिणाम होतो का इक्विटी फंडांवर होतो, तर ह्याच्यात काहीसं उत्तर असं असेल की डेट फंडांवरच डेफिनेटली जास्त होतो. याचं कारण डेट फंडांचा परतावा हा RBIच्या रेपो, रिव्हर्स रेपो किंवा इंटरेस्ट सायकलशी लिंक आहे. आणि डेट फंडांचंच काम म्हणजे डेट फंडांमध्ये गुंतवणूक ही गव्हर्नमेंट ट्रेजरीज किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे लॉंग टर्म बॉन्ड्स किंवा RBIने इश्यू केलेले बॉन्ड किंवा कॉर्पोरेट बॉन्ड, इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड अशा ठिकाणी होते. आणि जर ते इंटरेस्ट रेट सायकलशी लिंक्ड आहे तर तिथला परतावा हा नक्कीच कमी आहे. आणि जर तो परतावा कमी आहे आणि इन्फ्लेशनच जर माझं तेवढं असेल 6% 7% असेल तर मोठा परिणाम किंवा माझं रिटर्न हे पूर्ण वाईपआउट होणार आहेत. हे प्लीज इन्व्हेस्टरने लक्षात घ्यावं. याचा अर्थ सगळेच पैसे इक्विटी फंडात घालावे का, तर नक्कीच नाही. त्याचा बॅलन्स आपल्याला साधायचा आहे. पण इक्विटी फंडांवर परिणाम हा कमी होणार आहे रादर दॅन डेट फंड. डेट फंडांवर इन्फ्लेशनचा परिणाम हा जास्त दिसणार आहे. कारण जेव्हा इक्विटी आहे तिथे बिझनेस आहे, बिझनेसला रिस्क ही नक्कीच आहे, परंतु बिझनेसला रिवॉर्डही जास्त आहे. आणि जर मी तिथे लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून राहणार आहे तर मला महागाई फारशी सोसायला लागणार नाही. किंबहुना महागाई वजा करता मला इन्फ्लेशन बीट करणारा रिटर्न हा इक्विटी फंडात मिळू शकतो. याची प्रोबॅबिलिटी वाढते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. ओके. आत्ता आपण बोलताना तुम्ही सोन्याचा उल्लेख केला की अनेक जण सोन्याला पसंती देतात. म्हणजे काय होतं की काही वस्तूंच्या किंवा कमोडिटीजच्या किमती या सातत्यानं वाढताना दिसतात. उदाहरणार्थ रिअल इस्टेट आणि सोनं. तर त्यामुळे अनेक जण यामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देताना दिसतात. तर म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून मग या सेक्टोरियल फंडांमध्ये जर गुंतवणूक केली तर रिवॉर्ड जास्ती मिळेल आणि ते महागाईला बीट करणारं ठरेल. इथे थोडंसं मी प्रश्नाला करेक्ट करतो निरंजन. कारण तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सोनं आणि रिअल इस्टेट ह्या सेक्टोरियल फंड असं म्हणालात. म्हणजे डेफिनेटली रिअल इस्टेट फंडमध्ये जर मी जात असेल तर आयदर तो थिमॅटिक किंवा सेक्टोरियल फंड असेल. पण मी सोन्यात गुंतवणूक करतोय म्हणजे मी सेक्टोरियल फंडात गुंतवणूक नाही करत आहे. ओके. ओके. तर राईट. मी कमॉडिटी फंडमध्ये गुंतवणूक करतोय. म्हणून म्हणलं मी थोडं करेक्ट करतो. आता जेव्हा मी अशा प्रकारच्या म्हणजे सेक्टोरियल फंड किंवा कमॉडिटी स्पेसिफिक फंडमध्ये जातोय किंवा मला गुंतवणूक करायची आहे तर करायला हवी का, आता ह्या प्रश्नाचं दोन्ही अँगलने उत्तर देता येईल. म्हणजे मी कायमच सांगत आलोय निरंजन की आपली भूमिका कन्सल्टंट म्हणून न्यूट्रल पाहिजे. आपण कुठल्याही म्हणजे मी म्युच्युअल फंडचा डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो म्हणजे जगात फक्त म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ग्रेट आहे आणि ती सगळ्यात जास्त एक्स्ट्रॉर्डिनरी रिटर्न देऊ शकते असं म्हणणं चुकीचं आहे. पण ॲट दी सेम टाइम जेव्हा मी रिअल इस्टेट किंवा सोनं असा विचार करतो तर भारतामध्ये ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटचा जेव्हा विचार होतो तेव्हा खूप मोठी इन्व्हेस्टमेंट ही रिअल इस्टेट किंवा सोन्यामध्ये होत आली आहे आणि होत राहील देखील असं मला वाटतं. हळूहळू लोक फायनान्शियल ॲसेटकडे वळायला लागली आहेत. म्हणजे फिजिकल ॲसेटवरून फायनान्शियल ॲसेटकडे टर्न अराउंड होण्याचं पर्सेंटेज हे वाढताना दिसतंय. म्हणजे आय थिंक आपण एक पॉडकास्ट केला आहे निरंजन, फायनान्शियल ॲसेट वर्सेस फिजिकल ॲसेट. मला नक्की आठवत नाही आणि जर नसेल तर आपण नक्की करूयात. ओके. रिअल इस्टेट आणि सोन्यामध्ये ऑलरेडी मोठी गुंतवणूक आहे आणि या गुंतवणुकीला प्राधान्य दिलंच जातं. परंतु जर ऑलरेडी इकडे गुंतवणूक जर आपण केलेली आहे तर अशा प्रकारचे आणखीन म्युच्युअल फंड शोधून त्याच्यात इन्व्हेस्टमेंट व्हावी असं मला ॲज अ डिस्ट्रीब्युटर किंवा कन्सल्टंट म्हणून वाटत नाही. म्हणजे जेव्हा आम्ही कुठलाही इन्व्हेस्टर आमच्याकडे येतो आणि आम्ही 100 रुपयाची म्हणजे 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट टोटल त्या इन्व्हेस्टरची आहे याची मांडणी करतो तर तिथे असं दिसतं निरंजन की 100 रुपयातले ऑलरेडी 50-60 रुपये हे रिअल इस्टेटला लागलेत, 15-20 रुपये हे सोन्यात लागलेत. तर 100तले 80% गुंतवणूक ह्या 2 फिजिकल ॲसेटमध्ये ऑलरेडी झाली आहे आणि मग त्याचा नव्याने परत फंड विकत घ्यावा असं मला कन्सल्टंट म्हणून वाटत नाही. पण जर असं कोणाचं नसेल तर ॲसेट ॲलोकेशनच्या पोटी डेफिनेटली अशा फंडांचा विचार करायला हरकत नाही. म्हणजे देर इज अ फंड कॉल्ड हाऊसिंग ऑपॉर्च्युनिटीज फंड, म्हणजे जो रिअल इस्टेटच्या व्हरायटी ऑफ कमॉडिटीजमध्ये किंवा रिअल इस्टेटच्या ॲक्च्युअल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. जिथे गोदरेज प्रॉपर्टीज सारखी कंपनी असेल, अशोका बिल्डकॉन सारखी कंपनी असेल किंवा महिंद्रा लाईफ स्पेसेस सारखी कंपनी असेल, शापूरजी पालमजी सारखी कंपनी असेल किंवा बिर्ला सिमेंट सारखी कंपनी असेल. तर सिमेंटमध्ये काम करणाऱ्या, स्टीलमध्ये काम करणाऱ्या, ॲक्च्युअल रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या, कन्स्ट्रक्शनमध्ये मोठ्या
काम करणाऱ्या, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये हा फंड इन्व्हेस्ट करतो. तर जेव्हा आपण रिअल इस्टेटची इन्व्हेस्टमेंट असा विचार करतो, तर त्याला सबस्टिट्यूट म्हणून अशा प्रकारचं प्रॉडक्ट विचार करायला नक्की हरकत नाही. आणि माझं कायम इन्व्हेस्टरला सांगणं आहे निरंजन, की बिझनेसचा रिटर्न हा जास्त असतो रादर दॅन मी अशा एखाद्या ठिकाणी गेलो आणि मी दुसरा फ्लॅट, तिसरा फ्लॅट, 5वा फ्लॅट किंवा जागा म्हणून मी विकत घेतो. ह्याच्यात माझं असं अजिबात म्हणणं नाही की इन्व्हेस्टरने फ्लॅट विकत घेऊ नये, पण माझ्या गरजेपुरता जर माझ्याकडे फ्लॅट असेल तर मी इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅटचा विचार न करता जर मला रिअल इस्टेटचाच विचार करायचा आहे तर मी रिअल इस्टेट फंडांचा विचार करायला नक्की हरकत नाही. हेच गोल्डच्या बाबतीत आपण जर विचार केलात तर माझ्याकडे फिजिकल खूप मोठं सोनं आहे. म्हणजे माझ्या पोर्टफोलिओच्या 20, 25, 30% सोनं जर भारतात विचार केला तर म्हणजे लार्जर स्केलला जर विचार केला तर नक्कीच आहे ही इन्व्हेस्टमेंट. पण जर माझ्याकडे नसेल तेवढं पर्सेंटेज ऑफ ॲलोकेशन नसेल तर माझ्या ॲसेट ॲलोकेशनचा 5-10% पार हा सोन्यात किंवा सोन्याच्या प्रकारच्या फंडामध्ये गुंतवणूक म्हणजे ज्याला आपण एखादा गोल्ड फंड म्हणजे SBI गोल्ड फंड, टाटा गोल्ड फंड, HDFC गोल्ड फंड. आता मी इथे नावं घेतोय म्हणजे हेच फंड विकत घेतले पाहिजे असं नाही, परंतु अशा फंडामध्ये किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे आपण मागे पॉडकास्ट पण केलाय काही त्याच्याबद्दलचा, तर त्याच्यात गुंतवणूक करायला नक्की हरकत नाही. कारण हे सोनं हे फक्त कागदावर असणार आहे. हे कुठेही मला फिजिकल कॅरी करायला लागणार नाही. ह्याचे मला बँक चार्जेस भरायला लागणार नाहीत. किंबहुना इथे कुठलेही मेकिंग चार्जेस येणार नाहीत, लॉकरचे चार्जेस येणार नाहीत आणि त्यामुळे मला परतावा मिळण्याची शक्यता थोडा एक्स्ट्रा परतावा मिळण्याची शक्यता ही वाढते बिकॉज हे चार्जेस माझे नलिफाय होतात. आणि इथे कुठेही रेट हा लोकल गोल्ड बनवणारा दुकानदार किंवा ती कंपनी ठरवत नाही, तर ह्याचा रेट हा वर्ल्ड गोल्ड कौन्सिल ठरवतं आणि त्याच बेसिसवर रेट हे वर खाली होतात. म्हणजे मी जर एखादा गोल्ड फंड किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड विकत घेतला तो जगाच्या पाठीवर मी कुठेही जाऊन विकू शकतो. तुम्हाला फक्त आणि फक्त एखाद्या सोन्याच्या दुकानात जाऊन विकायचं आहे, तिथे मला घट धरली जाणार आहे असं कुठेही होणार नाहीये. त्यामुळे याचं महत्त्व देखील वाढतं. त्यामुळे एकंदरीतच या प्रश्नाचा विचार करताना म्युच्युअल फंडच्या माध्यमातून हाऊसिंग ऑपॉर्च्युनिटी फंड किंवा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट फंड अशा फंडांमध्ये किंवा गोल्ड फंड किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड याचा विचार इन्व्हेस्टर म्हणून व्हायला नक्की हरकत नाही. खूपच सविस्तर एक्सप्लेन केलं तुम्ही आणि त्यातनं अनेक मुद्दे क्लिअर झाले. म्हणजे जर तुमची ऑलरेडी रिअल इस्टेट आणि गोल्डमध्ये जर इन्व्हेस्टमेंट असेल तर परत त्या प्रॉडक्ट्समध्ये म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करण्याची गरज नाहीये. पण जर तशी नसेल तर निश्चित विचार हा व्हायला हवा. आपण म्हणजे ह्याच्यात मी आणखीन एक मुद्दा ऍड करेल निरंजन, की बऱ्याचदा आपल्याकडे भारतात आणि पुण्यामध्ये सुद्धा की बिशा लावल्या जातात मोठ्या प्रमाणावर सोन्यामध्ये, वेगवेगळ्या दुकानांमध्ये बिशा लावल्या जातात. तर त्या वाईट आहेत का? तर नाही, त्या देखील चांगल्या आहेत. पण त्याच बिशा लावताना जेव्हा आपण रेग्युलर ती भिशी लावतोय, 11 महिने आपण त्या भिशीचे पैसे भरतोय, 12व्या महिन्यात तो दुकानदार त्याचे स्वतःचे 1 महिन्याचे पैसे त्याच्यात ऍड करणार आहे आणि आपल्याला जेव्हा आपण प्रॉडक्ट विकत घ्यायला जातो त्या अमाऊंट जमलेल्या रकमेच्या अगेन्स्ट तर 13व्या महिन्याचा रेट आपल्याला लागणार आहे. तर हा सगळ्यात मोठा फरक आहे जेव्हा आपण गोल्ड फंड विकत घेतो आणि आपण गोल्डची बिशी लावतो एखाद्या दुकानदाराकडे. कारण गोल्ड फंडामध्ये मला त्या महिन्याचा रेट मिळणार आहे, 13व्या महिन्याचा रेट नाही मिळणार आहे. हा सगळ्यात मोठा फरक आहे. परफेक्ट. दीर्घकालीन गुंतवणुकीवरचा परतावा मोजतानाही बऱ्याचदा महागाईचा विचारच केला जात नाही का? म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखाद्या व्यक्तीनं 10 लाख रुपये 20 वर्षांसाठी गुंतवले. 20 वर्षांनी त्यांना 12% परतावा मिळाला. पण या 20 वर्षात महागाईचा दर जर सरासरी 6% असेल, म्हणजे प्रत्यक्ष परतावा 6%च मिळाला असं होतं, की कंपाऊंडिंगमुळे प्रत्यक्ष परतावा देखील वाढतो? सो बेसिकली ह्याच्यात कसं आहे निरंजन, की इन्फ्लेशन हा सायलेंट किलरच आहे हे आपण कायमच सांगतो. किंवा महागाई माझा पैशाचं मूल्यांकन हे कमी करत चाललेलीच आहे. मग ती कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट असेल, ते म्युच्युअल फंड असेल, बँक FD असेल, PPF असेल किंवा कुठलेही पैसे माझे असतील इन्व्हेस्ट केलेले. तर आता मला बेसिकली अंडरलाईन थॉट ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून माझा कसा असला पाहिजे, की बाबा माझे 5-7 वेगवेगळे फायनान्शियल गोल्स आहेत. त्याची ड्युरेशन्स वेगवेगळी जरी असतील तरी मला ठोकताळा मांडताना असं लक्षात आलं, की मला 5 करोड रुपयांची गरज लागणार आहे. मुलांचं उच्च शिक्षण, त्यांची लग्न जर त्यांनी विचारलं तर डेफिनेटली येणारी पिढी लग्नांच्या बाबतीत विचारेल ह्याची कुठलीही शाश्वती नाही आहे. पण त्यांनी विचारलं तर तोही एक मोठा फायनान्शियल गोल आहे. कारण हल्ली डेस्टिनेशन वेडिंग हा एक मोठं फॅड निरंजन निघालेलं आहे.
त्यानंतर रिटायरमेंटचं माझं प्लॅनिंग असेल, माझ्या कुटुंबाचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग असेल. उद्या मी जर अचानकपणे मला काही झालं आणि मी या पृथ्वी तलावरच अस्तित्वात नाहीये, तर त्यांचं फायनान्शियल फ्रीडम हे अबाधित राहावं या दृष्टिकोनातून पण मला ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून कायम विचार करायचा आहे. त्याबरोबर जो स्ट्रेस आपण आयुष्यात कॅरी करतो, म्हणजे आपली नोकरी करताना, बिझनेस करताना, व्हरायटी ऑफ पब्लिकला आपण भेटत असतो. कदाचित त्याचे चांगले आणि वाईट इफेक्ट आपल्या शरीरावर, मानसिकतेवर होत असतात. त्या स्ट्रेसमुळे आपल्याला थोडंसं वर्षातून एकदा 4 दिवस, 5 दिवस त्यातून बाहेर यायला लागतं. हा आनंद अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून वर्ल्ड टूरचं प्लॅनिंग आपण जे करतो किंवा भारत देश आपल्याला फिरायचा आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे सगळे माझे जे फायनान्शियल गोल्स आहेत ना, याला मोठा पैसा हा निरंजन लागणार आहे. आणि आपण जे मगाशी म्हणालो की 5 करोड रुपये मला लागणार आहेत असं मी ठरवलंय. आणि जर इन्फ्लेशन हा जर सायलेंट किलर असेल, जर 10 वर्षानंतर माझे 5 कोटी तयार झालेत असंही आपण क्षणभर गृहीत धरूयात, पण त्या 5 कोटीची व्हॅल्यू जे सुरुवात करताना ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सांगितलं की त्यावेळी त्याचं बाजार मूल्य 3-3.5 करोडच दिसते. तर मी ॲक्च्युअल मोठा पैसा गमावलाय बिकॉज ऑफ इन्फ्लेशन. ओके. आणि मग त्या 5 कोटीला मला त्यावेळी खर्च करायला लागणारे 5 कोटी माझ्याकडे आहेत, पण त्याच 5 कोटीची किंमत, ज्या वस्तू मला खरेदी करायच्या आहेत किंवा मला जे फायनान्शियल गोल अचीव्ह करायचे होते, जिथे हायर एज्युकेशनला मला त्यातले 1.5 करोड द्यायचे होते, पण आज तिथे मला 2 कोटी रुपये लागत आहेत. सो मग ती कॉस्ट अचानकपणे वाढलेली मला दिसते. आणि हे सगळं घडू नये, त्यामुळे कंपाऊंडिंग हे नक्कीच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरही आपण पॉडकास्ट केलेलंच आहे. हो. परंतु योग्य प्रॉडक्टचं निवड, योग्य ॲसेट ॲलोकेशन, डेफिनेटली रिस्क ही महत्त्वाचीच आहे. पण या गोष्टींची सांगड घालून मग मी इक्विटी प्रकारच्या ॲसेटमध्ये, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये किती पर्सेंटेज माझं ॲलोकेशन असलं पाहिजे. कारण कायम निरंजनना बिझनेसचा परतावा हा जास्त असणार आहे, जरी त्याच्यात रिस्क असणार आहे तरी. आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून ते साध्य करणं सहज शक्य झालेलं आहे. कारण म्युच्युअल फंड कंपनी किंवा एक इक्विटी म्युच्युअल फंड हा कुठल्याही एका कंपनीला पैसे देत नाही, तो व्हरायटी ऑफ बिझनेसेसला पैसे देतो. तिथे शक्यता आहे की काही बिझनेस हे बुडू शकतात, काही बिझनेसमध्ये परतावा हा बँक एफडी इतकाच मिळू शकतो, काही बिझनेसमध्ये आपलेच फक्त पैसे आपल्याला परत मिळतील किंवा काही बिझनेस असे असतील ते जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिटर्न देतील. हेच ॲव्हरेज त्याचं गणित आहे आणि असंच घडत आलंय, असंच घडत राहील. ओके. कारण कुठलाही फंड मॅनेजर किंवा कुठली म्युच्युअल फंड कंपनी ही गॉड नाहीये. त्यामुळे निवडताना आपण योग्य प्रॉडक्ट, योग्य प्रोसेसला जर आपण गेलो, आपली रिक्वायरमेंट योग्य पद्धतीने कन्सल्टंट समोर मांडली, तर परतावा हा योग्य आपल्या खिशात मिळू शकतो. किंबहुना आपल्याला महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा आपल्या खिशात येईल. इन्फ्लेशनला बीट करणारा रिटर्न आपला असेल आणि आपले फायनान्शियल गोल्स, आपल्या फायनान्शियल गरजा या आपण सांभाळू शकू आणि आपल्याला योग्य रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्या खिशात आलेला असेल. महागाईपेक्षा जास्त परतावा आपल्या खिशात ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून मिळालेला असेल. म्हणजे महागाईपेक्षा जास्ती परतावा मिळण्यातली एक पायरी अशी पण आहे की तुम्ही एकदा SIP केल्या की त्या बाबा 20 वर्षांसाठी सुरू आहेत असंच ठेवण्यापेक्षा दरवर्षी त्यात काय 10% वाढ करतोय आपण, काय शक्य आहे तेवढी वाढ करतोय, तर मग ते मुद्दल जर वाढवलं तर तरी पण तो परतावा वाढेल किंवा कुठेतरी ती महागाई बीट होईल असं वाटतं तुम्हाला? 100% निरंजन, थँक्यू. हा मुद्दा तुम्ही ॲड केला. माझ्याकडून हा मिस झाला होता. कारण टॉपअप SIP, ज्याला टेक्निकल वर्ड हो. आपण असं म्हणू शकतो, पण ह्याच्यात सोप्या भाषेत सांगताना, जर आज माझं 50,000 उत्पन्न आहे आणि माझा मासिक खर्च जर 35,000 रुपये, 5,000 रुपये महिन्याला मी गाठीशी ठेवलेत की इमर्जन्सी म्हणून मला लागू शकतात. अर्थातच तो इमर्जन्सी फंड हा म्युच्युअल फंडात वेगळा आपल्याला इन्व्हेस्ट करता येऊ शकतो. पण मी 10,000 रुपयांचीच SIP केलेली आहे. पुढच्या वर्षी माझं उत्पन्न 55,000 रुपये झालेलं आहे. तर म्हणजेच 10% माझं उत्पन्न हे वाढलेलं आहे. तर प्रपोर्शनेट 10%, म्हणजे 10,000चं 10% विच इज ₹1,000. तर माझी SIP पुढच्या वर्षी 11,000 रुपयांची केली पाहिजे. सो असं जेव्हा मी करेल, तेव्हा एक नक्कीच आहे की मी जे टार्गेट ठरवलेलं आहे ते कदाचित माझं लवकर अचीव्ह होईल. ओके. किंबहुना माझं टार्गेट जरी मी लवकर अचीव्ह केलंय, तर मी पूर्ण ज्या ड्युरेशनसाठी SIP इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा कुठलीही इन्व्हेस्टमेंट मी ज्या ड्युरेशनसाठी करतोय, 10 वर्षांसाठी करतोय आणि जर माझं टार्गेट 7व्या वर्षीच अचीव्ह झालं, तर पुढची 3 वर्ष जर मी ती इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवली, तर माझा कॉर्पस वाढणार आहे. म्हणजेच मी महागाईला बीट करणारा किंबहुना मोठा कॉर्पस माझ्या खिशात हा असणार आहे आणि माझे फायनान्शियल गोल्स अचीव्ह करायला मला नक्कीच मदत होणार आहे. आणि डेफिनेटली थँक्यू की हा मुद्दा तुम्ही अधोरेखित तिथे केला त्याबद्दल. अरे
येस, मला वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की एकदा SIP लावली की मग विसरून गेलो आणि मग ती चालू आहे असा अप्रोच न ठेवता आपल्या ॲडवायझरशी भेटून वेळोवेळी डिस्कस करून ती जर शक्य असेल वाढवणं तर वाढवा, किंवा कुठला तुम्हाला बोनस मिळाला, काही मिळालं तर तुम्ही लमसम पण अमाऊंट त्यात टॉपअपही करू शकता. 100% करू शकतो निरंजन. एक शेवटचा प्रश्न, म्हणजे गेल्या काही एपिसोडमध्ये आपण हे मुद्दाम डिस्कस करतोय कारण अनेक श्रोत्यांचा किंवा गुंतवणूकदारांचा तो कन्सर्न आहे की सध्याची शेअर बाजाराची स्थिती थोडीशी वरखाली होतीये. तर अनेक गुंतवणूकदारांना त्यामुळे ही इक्विटी फंडात गुंतवणूक करायची की नाही हा प्रश्न पडलाय. तर तुमचा सल्ला काय असेल? परत एकदा धन्यवाद निरंजन. हा प्रश्न अधोरेखित केला. आपण सांगतोच आहे आपल्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये. परंतु कसं आहे की बाजाराची दोलायमान परिस्थिती ही आज नवखी नाही आहे. ही कायमच राहिलेली आहे. फक्त वेगानं खाली येताना आपल्याला असं वाटतं की बाजार पडलाय किंवा पडतोय, कोसळतोय, करेक्शन येतंय, मोठं करेक्शन येतंय, असा विचार हा केला जातो. माझा अभ्यास असं सांगतो निरंजन की जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात झाली ना 2003 मध्ये, तर 2003 ते 7 ह्या पहिल्या 4-5 वर्षांच्या माझ्या करिअरमध्ये, आणि तिथे मला असं जाणवलं किंवा मला आजही ते आठवतंय की ज्याला कॅपिटल गुड, इंजिनिअरिंग, स्टील, ऑटो ॲन्सिलरी, बँकिंग, फायनान्स, सिमेंट, म्हणजे जे कोर सेक्टर होते इथे अगदी 30-30, 35-35, 40-40% परतावा ह्या सेक्टरने दिला. वर्ष FMCG, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमेबल गुड किंवा फार्मा या सेक्टरने साधारण 16 ते 18% परतावा दिला. आता हे दोन्ही परतावे मोठे आहेत. पण हा परतावा देताना ह्या 5 वर्षात 13 वेळा मार्केट करेक्ट झालं. हो. ओके. हे खूप जण अधोरेखित करत नाहीत किंवा खूप लोकांना हे माहिती नाही. सो करेक्शन इज पार्ट अँड पार्सल ऑफ दी मार्केट इकॉनॉमी. जसं आपलं हृदय आहे जे चालू आहे कायम, जे कायम म्हणजे ती रेषा ही कायम वर खाली होत असते आणि तरच आपण स्टेबल आहोत. ह्युमन बिईंग म्हणून स्टेबल आहोत, आपण जिवंत राहू शकतो. तर ती एका सलग वेगानं वर गेली किंवा सलग खाली आली तर आपलं जिवंत राहणं हे मुश्किल होईल किंवा किंबहुना आपण या पृथ्वी तलावर नसू. तसंच इकॉनॉमीचं आणि मार्केटचं आहे निरंजन. सो वर खाली हे होणार आहे. आपला फायनान्शियल गोल आपण ठरवल्याप्रमाणे काय ड्युरेशनसाठीचा आहे, त्याला किती वर्ष शिल्लक आहेत, तर त्या बेसिसवर इन्व्हेस्टरने किंबहुना कन्सल्टंटने विचार करून निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे मी कायम माझ्या पॉडकास्टमध्ये किंवा आपण जे इन्व्हेस्टर मीट घेतो, इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम घेतो, तिथे सांगत आलो आहे, जर तुम्ही क्रिशनबरोबर गेली 10, 12, 15 वर्ष इन्व्हेस्टेड आहात आणि जर पुढच्या 2 वर्षात तुमचा मोठा फायनान्शियल गोल आहे, तर तुम्ही आत्ताच सेफ ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा, किंबहुना केलेली इन्व्हेस्टमेंट सेफ ॲसेटमध्ये स्विच करा. आणखीन खूप आपल्याला जास्त परतावा मिळू शकतो ह्या प्रलोभनामध्ये न राहता आपला फायनान्शियल गोल जर अचीव झालेला असेल तर सेफ ॲसेट क्लासमध्ये आपले पैसे मूव्ह करायला 100% हरकत नाही, त्या रॅट रेसमध्ये राहण्यापेक्षा. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जर आपण गेल्या 3-4 वर्षांपूर्वी इन्व्हेस्टमेंट सुरू केली आहे, कारण कोरोना नंतरच्या मागच्या 4 वर्षामध्ये किंबहुना आत्तापर्यंत मार्केटने खूप चांगला परतावा दिला आहे. इकॉनॉमीने चांगलं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट दिलेले आहेत. तर आपल्या पोर्टफोलिओला जर 20, 22, 24% रिटर्न आलेला आहे, तर लगेचच प्रॉफिट बुकिंग करून आत्ता मी पैसे बाहेर काढतो, मग मार्केट पडण्याची वाट बघतो, हे करणं देखील चुकीचं आहे निरंजन, असं मला वाटतं. याचं कारण काय की मी ज्या ॲव्हरेज NAVला म्युच्युअल फंडच्या बाबतीत मी बोलतोय परचेस केलेलं आहे, ओके, जर ती माझी ॲव्हरेज NAV ₹20 आहे किंवा ₹30 आणि त्याचा आजचा युनिटची प्राईस ₹60, ₹70 आहे, तर तो NAV परत ₹20 पर्यंत खाली येणं हे थोडंसं अवघड आहे निरंजन, जरी मार्केट करेक्ट होतंय तर. कारण ह्याचं उदाहरण मी एक देईल की जेव्हा 42,000चा इंडेक्स होता आणि बिकॉज ऑफ ओव्हरऑल कोविड सिच्युएशन मार्केट वेगानं खाली आलं, 30-40% मार्केट करेक्ट झालं आणि 27-28 हजाराचा इंडेक्स आपण बघितला, तरीही म्युच्युअल फंडच्या NAVने तो बॉटम गाठला नव्हता किंवा म्युच्युअल फंड NAV 30-40-50% खाली आलेले नव्हते. ते 10, 15, 20 ऑन हायर साईड जर रिस्कियस्ट फंड असेल तर 25-27% खाली आले होते. मग मार्केट जेवढं खाली आलं तेवढा NAV खाली आलेला नव्हता. तो ज्याचा ॲव्हरेज बाईंग खाली आहे त्यांनी उगीचच तो विचार न करता मॅक्झिमम कंपाऊंडिंग कसं होईल, आणि जर आपण असं प्रॉफिट बुक करणार आहोत तर आपण आपल्या कंपाऊंडिंगचा इम्पॅक्ट हा नक्की घालवणार आहोत. तर तो ॲव्हरेज परचेस माझा कसा वाढत राहील आणि माझी इन्व्हेस्टमेंट पुढे कशी टॉपअप होत राहील, म्हणजेच मला इफेक्टिव्ह रिटर्न हा कसा मिळेल याचा विचार करायला हवा. सो टेम्पररी फेजला कृपया भुलून न जाता किंवा टेम्पररी फेजचा फार निगेटिव्ह विचार न करता शांतपणे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट राहणं
हे आज गेल्या 3-4 वर्षात ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्या, 2 वर्षात ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्या, मागच्या वर्षी ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्या, मागच्या 6 वर्षात 6 महिन्यात ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्या, त्यांनी शांत राहणे आणि ज्यांचा फायनान्शियल गोल ऑलरेडी अचीव्ह झालेला आहे त्यांनी आणखीन प्रलोभनामध्ये न राहता, जर खरोखरीच त्यांना ते पैसे लागणार आहेत पुढच्या 1, 2, 3 वर्षात, तर त्यांनी ते पैसे सेफ्टी ॲसेटकडे वळवणं हे अत्यंत गरजेचं आहे. खूप ग्रीडी न राहता, म्हणजे दोन्ही बाजूने, की मार्केट आज खाली येते पण पुढच्या 2 वर्षात वेगानं वर जाऊ शकतो हे कोणालाच माहिती नाही आहे निरंजन. पण तो ग्रीडीनेस न ठेवता जर माझा फायनान्शियल गोल अचीव्ह झालेला आहे तर ते पैसे सेफ्टी ॲसेटकडे आणणं, हाच सल्ला मी प्रत्येक इन्व्हेस्टरला देईल. परफेक्ट. मला वाटतं की या एक्सप्लेनेशनची, या उत्तराची अतिशय आवश्यकता होती आज सध्याची मार्केट स्थिती बघता. सगळ्या गुंतवणूकदारांना ही आव्हान आहे की तुम्हीही महागाईचा विचार करता किंवा तुम्हाला भीती वाटते की महागाई किती वाढते आणि त्याच्यामुळे आपल्या परताव्यावर काय नेमका परिणाम होईल आणि यासाठी काय नेमकं करायला हवं. या पॉडकास्टमध्ये तर आपण ते डिस्कस केलेलंच आहे, पण अजूनही काही शंका असतील तर तुम्ही क्रिसेंटला नक्की हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. नंबर मी परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2024ची प्रस्तुती आहे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. डिस्क्लेमर. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.